रोज लाखो प्रवासी प्रवास करतात। मात्र आता हीच लाईफलाईन प्रवाशांसाठी डेडलाईन बनली। याचं कारणही तसंच आहे। गेल्या 2 दिवसात 26 प्रवाशांनी प्राण गमावले आहेत। जे कालचा आकडा होता त्याच्यात 13 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि 13 इंजर्ड झालेले आहे आणि इंजरीमध्ये ते सिरियस इंजरी असतात। त्याच्यात काही लोकांचे हात पाय जातात, तशी इंजरीज आहे, मग सिरियस इंजरीज आहे। मग हे जर आपण मागील 5 वर्षाचा हे आकडा पाहिला तर त्याच्यात जवळपास 3500 किंवा 3600 असे लोकांची दरवर्षी मृत्यू होतात आणि तसेच इंजरीमध्ये जवळपास 4000 लोकांच्या ऑन ॲव्हरेज इंजरीज आहेत। रेल्वे अपघातात बळी जाणाऱ्यांच्या आणि जखमींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात या वाढणाऱ्या अपघातांवर। जानेवारी ते नोव्हेंबर 2014 मध्ये 3102 प्रवाशांनी आपले प्राण गमावलेत, तर 2828 प्रवाशांना अपंगत्व आलंय। 2013 मध्ये मृत्यूंची संख्या 3506, तर तेवढेच प्रवासी जखमी झालेत। तर 2012 मध्ये 3531 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 3808 प्रवासी जखमी झालेत। एकंदरीतच ही आकडेवारी डोळे फिरवणारी आहे। त्यामुळे ही आकडेवारी थांबवायची असेल तर प्रवाशांनी तर काळजी घेणं गरजेचं आहेच, त्याचवेळी रेल्वे प्रशासनही या अपघातामागील कारण मीमांसा शोधून त्यावर उपाययोजना करणंही गरजेचं आहे। विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।